नदीपात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रात नवजात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। शुक्रवारी दुपारी ही घटना समोर आली आहे। अज्ञात व्यक्तीने नवजात अर्भक नदीत टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अर्भकाची ओळख आणि हा प्रकार नेमका कोणी केला आणि का केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। कालव्याला भेगा तेरगाव परिसरातून जाणाऱ्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। सुमारे 235 कोटी रुपयांच्या या कामापैकी केवळ 15% काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते। कालव्याच्या कामाची पाहणी करण्यात आली असून निकृष्ट काम झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वैभववाडी गगन बावडा मार्गावरील नाथोडे परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरत असल्याने वाहनधारकांना त्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांचा धोका वाढलेला आहे। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत अशी मागणी केलेली आहे। बीड जिल्हा कारागृहातील कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केली। पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी कारागृहाची तपासणी केली। सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सची संबंधित नोंदी तपासण्यात आल्याची माहिती आहे। या चौकशीतून नेमके काय समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केलेली आहे। मराठी भाषेवरून महासभेत गोंधळ। नाशिक महापालिकेच्या महासभेत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले। MNGLच्या अधिकाऱ्यांनी हिंदीत उत्तर दिल्याने काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला। महाराष्ट्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना मराठीत उत्तर द्यावे अशी मागणी करण्यात आली। या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णवाहिका चालकांनी वेतन रखडल्याचा निषेधार्थ आंदोलन सुरू केलेले आहे। 6 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा दावा चालकांनी केलेला आहे। त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। थकीत वेतन तातडीने द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले आडेफाटा येथे काही गुरे बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली। मध्यरात्री हा प्रकार समोर आला। गुरांना काही पदार्थ खायला घातल्याने ती बेशुद्ध झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आलेला असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे। कबनूर येथे रील्स बनवण्याच्या प्रयत्नात बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याची घटना घडली। या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे। सुरुवातीला अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची चर्चा परिसरात झाली, मात्र त्यानंतर रील्स बनवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलेली आहे। पोलिसांकडून बंदूक आणि घटनेची संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे। दारू साठ्यावर कारवाई। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा आरोसबाग येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। गोवा बनावटीची दारू इनोव्हा वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईत वाहनासह तब्बल 10,24,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी। नवा भारत नवा विचार।